नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, दिस इज द लेक्चर नंबर 3 फ्रॉम द रोटेशनल डायनॅमिक्स न्यूमेरिकल्स. ओके, वी आर डिस्कसिंग इन दिस video lecture just numericals, okay, to improve the skills, okay, for your final exams. Now see, in this another video lecture we are going to discuss the three new numericals. Okay, the first one is from JEE Main 2018 and the second one is from Maharashtra CET 2018 and the last one is from again Maharashtra CET 2017. ओके, सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे. ओके, आणि तिन्ही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. जसा हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे तसा आपण पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन बघण्याचा प्रयत्न करूया. महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला नीटमध्ये पण फ्रेम होण्याचे चान्सेस आहे. बघा, अतिशय सिंपल आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारला पहिली ती अडचण समजून घ्या. ओके, आणि जो काही पेपर सेटर होता त्याला काय माहिती पाहिजे तुमच्याकडनं, जे काही तुम्ही ॲस्पिरंट्स आहे त्यांच्याकडनं काय माहिती पाहिजे ते बघा. तुम्हाला मी क्लिअर कट सांगतो. बघा, अ पार्टिकल इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ. ठीक आहे, एक पार्टिकल आहे, तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे ऑफ अ रेडियस ए. जो काही सर्क्युलर पाथ तो पार्टिकल ट्रेस करून राहिला, त्या सर्क्युलर पाथची रेडियस किती आहे? स्मॉल आहे. ठीक आहे, एक पार्टिकल आहे, समजा तो सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे. ठीक आहे, या पार्टिकलची रेडियस किती दिलेली आहे तुम्हाला? स्मॉल आहे. ठीक आहे, झाला समजा पार्टिकल. ओके, वेलॉसिटी व्ही न किंवा स्पीडनं तो सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे. ठीक आहे, बघा आता जो काही पार्टिकल सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे ते कशा भरोशावर करत आहे? बघा, ऑफ अ रेडियस ए अंडर द ॲक्शन ऑफ ॲन अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल. ओके, म्हणजे जो काही पार्टिकल सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे तो कशाच्या भरोशा करत आहे? अंडर द ॲक्शन ऑफ ॲन अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल, दॅट इज यू इज इक्वल्स टू -k डिवायडेड बाय 2a स्क्वेअर. ठीक आहे, अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल. ओके, इट्स टोटल एनर्जी इज. ठीक आहे, ही जे काही यू दिलेलं आहे, ओके, हे यू म्हणजे काय हो? ही तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे. या पोटेन्शियल एनर्जीच्या भरोशावर तो पाथ काय करत आहे? सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे. आणि जे काही आपल्या सोलर सिस्टममधले जे सगळे जे काही प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेट्स याच पोटेन्शियलवर काय करत आहे? सर्क्युलर मोशन. सेंट्रली जो काही सन राहतो त्याच्याभोवती काय परफॉर्म करून राहिले? सर्क्युलर मोशन परफॉर्म करून प्रत्येक प्लॅनेट या सोलर सिस्टममधला किंवा युनिवर्समधला जो काही प्लॅनेट आहे त्याच्या सेंट्रली जो काही सन आहे त्या सनभोवती किंवा त्या सोलर सिस्टमभोवती जो काही सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिलो याच अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियलच्या होती. आणि नेहमी लक्षात ठेवा, अट्रॅक्टिव्ह म्हटलं जो काही फोर्स जसं सेंट्रिपिटल फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे की नाही? सेंट्रिपिटल फोर्स जसं राहतो टूवर्ड्स द सेंटर राहते, टूवर्ड्स द सेंटरवाले अट्रॅक्टिव्ह फोर्स, अवे फ्रॉम द सेंटरवाले रिपल्सिव्ह फोर्स. नेहमी लक्षात ठेवायचं, अट्रॅक्टिव्ह फोर्स निगेटिव्ह राहतात, अट्रॅक्टिव्ह फोर्स कसं राहतात? निगेटिव्ह. हा जो अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल कसं आहे? अट्रॅक्टिव्ह, म्हणून हा पोटेन्शियल निगेटिव्ह घेतला. बघा, -k/2a². के आणि 2 तर काय झाला? कॉन्स्टंट. आणि ए काय दिलेला आहे? हा जो काही सर्क्युलर पाथ आहे त्याची रेडियस. ठीक आहे, ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. दे आर आस्किंग टू फाइंड द total energy. Okay, if we want to find the total energy then we should know the kinetic energy plus potential energy. Okay, जर आपल्याला टोटल एनर्जी पाहिजे असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे, एक कायनेटिक, एक पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? कायनेटिक एनर्जी. काय फाइंड आउट करायची आहे? कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपलं जे काही एम राहणार आहे या क्वेश्चनसाठी काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, आणि जनरली तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पण माहीत आहे, हाफ mv². ठीक आहे, चला काही हरकत नाही. बघा, आता एक रिलेशन तुम्हाला माहीत राहिलं पाहिजे किंवा या चॅप्टरमध्ये ते तुम्ही रिलेशन शिकलं पाहिजे. जो काही फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये रिलेशन राहतो, कारण की आपल्याला इथं कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपल्याला एकच इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली का? त्यांनी आपल्याला काय दिलं आहे? पोटेन्शियल एनर्जी. मग युझिंग द पोटेन्शियल एनर्जी, युझिंग द फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी, आवर एम इज टू फाइंड द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, बघा, सर्वप्रथम पोटेन्शियल एनर्जी आणि फोर्समध्ये एक रिलेशन आहे, -du/dr. ठीक आहे, आता बघा या एक्झाम्पलमध्ये रेडियसची व्हॅल्यू किती दिली आहे? स्मॉल आहे, म्हणून r इज रिप्लेस बाय काय करू शकतो मी? -du/dA. ठीक आहे, ओके, हा झाला फोर्स.
हा काय झाला फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी मधलं रिलेशन. ओके, आता इथं जो काही फोर्स राहणार तो कोणता फोर्स राहणार, सेंट्रिपेटल फोर्स. कारण की जेव्हा जेव्हा पार्टिकल सर्क्युलर पाथ ट्रेस करतो टुवर्ड्स द सेंटर किंवा अट्रॅक्टिव्ह कोणता फोर्स राहतो, सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे हा फोर्स सेंट्रिपेटल फोर्सची ड्युटी कोण करता, हा किती -du/dA. बघा यूची व्हॅल्यू दिलेला आहे, यूला विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्शिएट करा आणि फोर्सची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, देअरफॉर -d/dA यूची व्हॅल्यू मी इथे पुट करतो -k/2a². बघा यू म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी व्हॅल्यू पुट केली. बघा हा मायनस काय झाला प्लस, कारण की मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस ओके इंटू मायनस. ठीक आहे, काय होऊन जातो मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होऊन जातो, एकदम बेसिक रूल आहे. बघा k/2 बाहेर निघाला, k/2 काय निघाला बाहेर. ओके, आता बघा 1/a² ला a पॉवर -2 आपण लिहू शकतो d/du. बघा आता आपल्या फॉर्मॅटमध्ये येईल देअरफॉर k/2. ठीक आहे, आपण काय करतो x पॉवर n+1/n+1 नाही ते तर हे झालं सॉरी n × x⁻n-1. आपण काय करतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n जर काढायचा राहिला तर n × x⁻n-1. ठीक आहे, मी तो इंटिग्रेशनचा भाग बोललो. म्हणजे जो काही पॉवर आहे तो पॉवर पुढे आणायचा, पॉवरमधून एक काय करायचा मायनस. इथे पॉवर किती आहे -2. ठीक आहे, ए पॉवरमधून किती मायनस करायचा -1. -2 -1 -3. ठीक आहे, याला या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो -k. ओके, एक मिनिट बघा -k/2 सॉरी हां k/2 बाहेर आला -2 पॉवर जो होता पुढं हां. ठीक आहे, बघा हा +2 -2 गेट काय झाला कॅन्सल, म्हणजे -k/a⁻3. ठीक नाही, हा जो काही वर होता जर खाली आला तर काय झाला a⁻3. म्हणजे जो काही तुमचा फोर्स आला त्या फोर्सची व्हॅल्यू किती आली -k/a³. -k/a³. आणि हा जो काही फोर्स आहे कशाची ड्युटी करताय, सेंट्रिपेटल फोर्स. कारण की जेव्हा जेव्हा सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर पाथ एखादा पार्टिकल प्रेस करतो तेव्हा टुवर्ड्स द सेंटर एकच फोर्स राहतो, कोणता, सेंट्रिपेटल फोर्स. आणि एक सांगा मला सेंट्रिपेटल फोर्स कसा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. सेंट्रिपेटल फोर्स कसा अट्रॅक्टिव्ह, कारण काय त्याचं टुवर्ड द सेंटर, सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर, म्हणून सेंट्रिपेटल फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग मी आता सांगितलं अट्रॅक्टिव्ह फोर्सला निगेटिव्ह लावायचं, अट्रॅक्टिव्ह फोर्सला काय लावायचं निगेटिव्ह. जसं बघा सेंट्रिपेटल फोर्स इक्वल्स टू mv²/r राहते. इथं रेडियस किती आहे ए, म्हणून ए लिहितो मी, आर न लिहिता काय लिहितो ए. आणि सेंट्रिपेटल फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स काय लिहायचं निगेटिव्ह लिहायचं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, मग हा फोर्स कोणाची ड्युटी करतो, सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे, म्हणून हे आपण दोन काय करू शकतो इक्वेट करू शकतो. देअरफॉर -mv²/a इज इक्वल्स टू -k/a³. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा 1a गेट कॅन्सल, मायनस गेट कॅन्सल, म्हणजे हा सॉरी mv² व्हॅल्यू किती झाली k/a². इथपर्यंत काही प्रॉब्लेम. कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची, कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची म्हणजे बघा हाफ आणि mv² व्हॅल्यू ही पुट करू शकतो k/a². ही झाली तुमची कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू. पण झालं तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी किती आहे k/2a². पोटेन्शियल एनर्जी किती आहे -k/2a². अरे दोन्ही टर्म्स काय झाल्या सेम, ही झाली पॉझिटिव्ह ही झाली निगेटिव्ह, म्हणजे आन्सर किती आलं 0. म्हणजे तुमची टोटल एनर्जी किती राहायला पाहिजे 0. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट वन विल बी द करेक्ट वन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. येत्या लक्षात. बघा परत एकदा समजून सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा आपल्याला त्यांनी काय म्हटलं की एक पार्टिकल आहे सर्क्युलर पाथ ट्रेस करत आहे, कशाच्या भरोशावर करत आहे, अंडर द अट्रॅक्टिव्ह पोटेन्शियल. मग त्या पोटेन्शियलची व्हॅल्यू दिली म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी दिली -k/2a². ओके, अँड दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम अस टू फाइंड द टोटल एनर्जी ऑफ दॅट पार्टिकल. चला काही हरकत नाही. मग टोटल एनर्जी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय हो, कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी दिलेलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक युजिंग द पोटेन्शियल एनर्जी. मग सर्वप्रथम फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये एक रिलेशन आहे -du/dr. आर म्हणजे काय तिथं रेडियस, इथं रेडियस कोण आहे ए म्हणून तो घेतला. मग यूला आपण विथ रिस्पेक्ट टू ए डिफरन्शिएट करून काय आपण फाइंड आउट केलं फोर्स. ओके, एकदम सिंपल फोर्स फाइंड आउट केला. मग हा जो काही फोर्स राहिला पाहिजे कोणता फोर्स राहिला पाहिजे सेंट्रिपेटल फोर्स. एखादा पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करता तर ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स राहतो सेंट्रिपेटल. म्हणजे हा फोर्स कोणाची ड्युटी करत आहे सेंट्रिपेटल फोर्सची. मग याला आपण सेंट्रिपेटल फोर्स सोबत काय केलं बॅलन्स. आणि सेंट्रिपेटल फोर्सला निगेटिव्ह का बरं घेतलं कळायला पाहिजे,
कारण की सेंट्रिपिटल फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे. का अट्रॅक्टिव्ह आहे? कारण की सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर आहे, म्हणून सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे? अट्रॅक्टिव्ह. मग कोणताही जर अट्रॅक्टिव्ह फोर्स लागला तर आपण काय घेतो? निगेटिव्ह. आपण जनरली याच्या अगोदर जे काही एक्झाम्पल्स डिस्कस केले किंवा जे काही कॉन्सेप्ट डिस्कस केले, आपण जस्ट mv²/r लिहित होतो, निगेटिव्ह नाही लिहित होतो. ओके, पण जेव्हा जेव्हा अट्रॅक्टिव्ह फोर्सची गोष्ट येते तेव्हा सेंट्रिपिटल फोर्सच्या पुढे निगेटिव्ह लिहायला पाहिजे. मग हे दोन्ही फोर्स इक्वेट करून आपण mv²ची व्हॅल्यू काढलो. mv² व्हॅल्यू आपण बिनफालतू नाही काढली, कारण की कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये mv² लागतोय, म्हणून आपण mv²ची व्हॅल्यू नेऊन तिथं पुट केली. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली, ती पण प्लस फॉर्मॅटमध्ये. पोटेन्शियल एनर्जी ऑलरेडी निगेटिव्हमध्ये होते, दोन्ही जर जवळ आले तर काय होणार? 0. देअरफॉर द टोटल एनर्जी फॉर द given particle performing circular motion under an attractive force is nothing but the 0. ओके, बघा नोट डाऊन करा. ओके, आपला जो काही पहिला एक्झाम्पल होता, पहिला एक्झाम्पल क्लिअर झाला. नाव वी विल मूव टू द सेकंड अँड द थर्ड वन. नाव वी विल मूव टू द सोल्युशन फॉर सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, बघा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय विचारलं त्यांनी ते बघूया. क्वेश्चन फ्रॉम द महाराष्ट्र सिटी 2018. अ डिस्क हॅज अ मास कॅपिटल एम. ठीक आहे, एक डिस्क आहे ज्याचा मास एम आहे, रेडियस आर. हाऊ मच टँजेन्शियल फोर्स शुड बी अप्लाइड टू द रिम ऑफ द डिस्क सो ॲज टू रोटेट विथ अन अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा इन टाइम टी. एकदम सिंपल आहे. ओके, बघा एक डिस्क आहे समजा, तुम्हाला डिस्कचं तर सगळं माहीतच आहे समजा. ठीक आहे, हे समजा डिस्क आहे. ठीक आहे, ज्या डिस्कचं मास आपल्याला कॅपिटल एम आणि ज्या डिस्कची रेडियस आपल्याला दिलेला आहे कॅपिटल आर. ठीक आहे, या डिस्कच्या रिमला, ठीक आहे, काठावर किती टँजेन्शियल फोर्स, या डिस्कच्या काठाला किंवा रिमला किती आपण फोर्स लावला पाहिजे जेणेकरून ती डिस्क ओके अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानी ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी मध्ये काय झाली पाहिजे? मूव्ह झाली पाहिजे. हे समजा डिस्कचा आपण पकडून घेऊया ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, टँजेन्शियल फोर्स किती पाहिजे डिस्कला अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानं ओके त्या गिवन टाईममध्ये फिरण्यासाठी किती आपण फोर्स लावला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एकदम सिंपल, एकदम सिंपल. ओके, बघा सेंटर भोवती फिरत आहे म्हणजे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द सेंटर माहिती पाहिजे, mr²/2. mr²/2. ठीक आहे, बघा दोन रिलेशन महत्त्वाचे आहेत टॉर्कचे. टॉर्क इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू acceleration, angular acceleration, and torque equals to r cross f, किंवा याला आपण torque equals to rf sin theta लिहू शकतो. थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड रेडियस. फोर्स आणि रेडियस मध्ये अँगल किती आहे इथे? 90. आणि साइन 90 ची व्हॅल्यू किती राहते हो? 1 राहते. त्याच्यामुळे टॉर्कचा काय फॉर्म्युला झाला? r इंटू एफ. बघा हे टॉर्कचे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहे. फॉर्म्युला नंबर 1, फॉर्म्युला नंबर 2. आपल्याला काय विचारला? फोर्स. मग फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा? इक्वेशन 2. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 2 ठीक आहे टॉर्क इक्वल्स टू आर इंटू एफ. देअरफॉर एफ इक्वल्स टू टॉर्क डिवायडेड बाय रेडियस. मग तुम्हाला जर फोर्स फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला इनिशियली काय फाइंड आउट करायला लागते? टॉर्क. मग टॉर्क कोणत्या फॉर्म्युला फाइंड आउट करायचं? या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 बघा फ्रॉम इक्वेशन 1 टॉर्क इक्वल्स टू आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट सेंटर. ॲक्सिस ऑफ रोटेशन काय? अबाउट सेंटर. किती मोमेंट ऑफ इनर्शिया? mr²/2 ओके. आणि अल्फा म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सेलरेशन. आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय हो? अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही टॉर्कची व्हॅल्यू कुठे पुट करायची? इथे. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू 1/r इंटू टॉर्कची व्हॅल्यू घ्या mr² ओमेगा डिवायडेड बाय 2t. काही प्रॉब्लेम नाही. 1r गेट कॅन्सल. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू mr ओमेगा डिवायडेड बाय 2t. mr ओमेगा डिवायडेड बाय 2t. mr ओमेगा डिवायडेड बाय 2t. देअरफॉर द सेकंड ऑप्शन विल बी द करेक्ट. एकदम सिंपल आहे. याच्यात त्या बघा 2-3 गोष्टी चेक करताय. पहिले तर तुम्हाला इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 टॉर्कची तुम्हाला रिलेशन्स माहिती पाहिजे. टॉर्कचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हे टॉर्कची जनरल डेफिनेशन आहे आर क्रॉस एफ. मग क्रॉसचा जर सिम्बॉल करायचा असेल क्रॉस प्रोडक्टमध्ये तर साइन थिटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करतो. मग थिटा इथं किती तुम्हाला थिटा इथं किती दिसतो? 90. मग थिटाची व्हॅल्यू टाकली हा फॉर्म्युला. मग या फॉर्म्युलात फोर्स फाइंड आउट करताना टॉर्क फाइंड आउट करायचा. मग टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी हा इक्वेशन यूज केला.
टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ एनर्जी एक आपण रिलेशन शिकलो तो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ एनर्जी. डिसचा मोमेंट ऑफ एनर्जी चेक केला. पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला, चौथा फॉर्म्युला, 4 फॉर्म्युले ते तुमचे एका क्वेश्चनमधनं चेक करून राहिले. आणि क्वेश्चन काही खूप म्हणजे मोठ्या एक्झामचं नाही आहे. महाराष्ट्र CET 2018, महाराष्ट्र CETमध्ये क्वेश्चनची लेवल बघा, इतके सारे फॉर्म्युले माहिती पाहिजे तेव्हा कुठे तो. आणि जे काही न्यूमरिकल्स ऑप्शन्स दिलेले आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहे, जस्ट न्यूमरिकल नाही आहे. त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स थोडे त्रास देऊ शकतात. ठीक आहे. बघा हा क्वेश्चन नोट डाऊन करा. देन वी विल मूव टू द फायनल क्वेश्चन. बघा त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व करूया. बघा अतिशय सिंपल होता, म्हणजे क्वेश्चन काही असा थोडाफार तर राहतो. ओके, प्रत्येक क्वेश्चनची लेवल राहतात. मग तीच तर चेक करण्यासाठी ते तिथं बसलेलं आहे ना, आहे की नाही. बघा नाव द सोल्युशन फॉर द थर्ड अँड द रिमेनिंग क्वेश्चन. बघा, a flywheel at rest is to reach an angular velocity of, ओके, म्हणजे फायनली, ओके, इनिशियली फ्लायव्हीलची, बघा फ्लायव्हीलचा तुम्हाला कॉन्सेप्ट माहितीच आहे ना, असा भिंतीला माउंट केलेला असतो आणि तो असा गोल गोल फिरतो. ठीक आहे. गोल फिरताय म्हणजे त्याच्याकडे लिनियर वेलॉसिटी नाही, त्याच्याकडे कोणती वेलॉसिटी आहे, अँग्युलर. इनिशियली त्या फ्लायव्हीलची अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, 0 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. मग बघा, ओके, म्हणजे फ्लायव्हील पहिले रेस्टला होता, इनिशियली त्याची अँग्युलर वेलॉसिटी दॅट मच. ठीक आहे. आणि अँग्युलर वेलॉसिटी त्याच्यानंतर किती रीच झाली म्हणते, म्हणजे फायनल 24 रेडियन पर सेकंड फायनली. ओके, किती टाइम घेतला तिने, t=8 सेकंड. चला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, फुल स्टॉप. द टोटल अँगल टर्न थ्रू ड्युरिंग दिस इंटरवल. ठीक आहे. म्हणजे 8 सेकंदामध्ये ती जी काही फ्लायव्हील होती, ठीक आहे, इनिशियली जिचं अँग्युलर वेलॉसिटी 0 होतं आणि फायनली तिचं अँग्युलर वेलॉसिटी कुठपर्यंत पोहोचलं, 24 रेडियन पर सेकंड. किती टाईममध्ये, 8. तर तिनं किती अँगल ट्रेस केला किंवा तिचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय, हा आपला क्वेश्चन आहे. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दे आर आस्किंग टू फाइंड द अँग्युलर displacement and the question from Maharashtra CET 2017. They are asking to find the angular displacement. इथे बघा, एक तुम्हाला कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आठवत असेल, युजिंग कायनेमॅटिक्स इक्वेशन. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू ut प्लस हाफ AT स्क्वेअर. जेव्हा एखादा पार्टिकल लिनियर मोशन परफॉर्म करतो तेव्हा ते कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आहे. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, टी म्हणजे टाइम, ए म्हणजे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे टाइम. तर हाच रिलेशन जेव्हा एखादा पार्टिकल अँग्युलर मोशन परफॉर्म करतो तर डिस्प्लेसमेंट न म्हणता आपण काय म्हणतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. इनिशियल वेलॉसिटीनं म्हणता आपण काय म्हणतो, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. टाइम तर चेंज नाही होत. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन न म्हणता आपण काय म्हणतो, अँग्युलर ॲक्सेलरेशन टीचा स्क्वेअर. हा रिलेशन यूज करून तुम्ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा फाइंड आउट करू शकतो. इनिशियली अँग्युलर वेलॉसिटी किती आहे, 0, हिचा प्रॉब्लेम नाही. देअरफॉर हाफ टी किती दिला आहे तुम्हाला, 8 सेकंड. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. आणि याचा काय फॉर्म्युला आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे, ओके, अँग्युलर वेलॉसिटी, ओके, डिवायडेड बाय टाइम. आता हे याच्यासाठी असं लिहायला लागलं मला, कारण की फायनल अँग्युलर वेलॉसिटी आणि इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी दिलेली आहे. नाहीतर मी ओमेगा बाय टी पण लिहू शकलो असतो. ओके, इथं पण देअरफॉर फायनली किती आहे, 24 मायनस 0, टाइम किती आहे, 8, म्हणजे अल्फा किती आलं, अतिरिक्त, ओके, 3. अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 3. ठीक आहे. आणि अल्फाचं युनिट द्यायला पाहिजे ना आपल्याला, रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. रेडियन पर सेकंडचा स्क्वेअर. बस झालं. आता थीटा इक्वल्स टू, बघा ओमेगा आपल्याला किती दिलेला आहे, 0, त्याच्यामुळे पहिली टर्म कॅन्सल झाली, 1/2. अल्फाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, 3 इंटू टाइम किती दिला आला आपल्याला, 8. 8चा काय करायचा, स्क्वेअर. बस. देअरफॉर थीटा इक्वल्स टू 3 डिवायडेड बाय 2. ओके, 8चा स्क्वेअर म्हणजे काय, 8 गुणिले 8, 8 8 64. ठीक आहे. इथे कितीचा भाग जातो, 2चा. ओके, मग हे किती झाले, 3 2 6, 3 3 9, म्हणजे 96 रेडियन. थीटा इक्वल्स टू किती आला,
96 रेडियन. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th वन विल बी द करेक्ट ऑप्शन. आणि आपण तिन्ही क्वेश्चन अतिशय इझिली सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बघा अतिशय इझी आहे. काय चेक केलं त्यांनी? कायनामेटिक्स इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सिम्पल रिलेशन्स चेक करत आहे. कायनामेटिक्स इक्वेशन इथं जो काही मेन पर्पज आहे त्यांचा की याला बा कायनामेटिक्स इक्वेशन माहीत आहे का? ठीक आहे. जनरली लिनियरचे सगळे पाठ ठेवतात, पण अँग्युलरमध्ये जस्ट आपल्याला काय व्हेरिएबल्स चेंज करायचे आहे. जो लिनियरचा व्हेरिएबल आहे तो अँग्युलरचा. लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर ॲक्सलरेशन, अँग्युलर ॲक्सलरेशन, लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी. टाईम तर सेम राहतो. तुम्ही लिनियर मोशन परफॉर्म करा की अँग्युलर मोशन परफॉर्म करा, टाईममध्ये फरक पडतो का? लिनियर टाईम, अँग्युलर टाईम, असे फिजिकल क्वांटिटी नसतातच. ठीक आहे. बघा नेक्स्ट येणाऱ्या लेक्चरमध्ये पण आपण पुढे क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.